का ज्यांनी जयपूरला मंदिर बांधलं, दिल्लीला बांधलं, बेंगलोरला बांधलं, शहारला बांधलं. खरंय का खोटंय? त्या मंदिर बांधणाऱ्या माणसाचं नाव बिर्ला आहे. काय आहे? बिर्ला आहे. पैशाने मंदिर बांधता येते, पण नुसतं मंदिर बांधून चालत नाही. ज्ञानोबा म्हणतात पूजोनी देव पाहिजे, पेरोनी शेता जायचे, तुषोनी प्रसाद घ्यायचे अतिथीचा. ज्ञानोबा म्हणतात जर तुम्हाला मंदिर जर बघायचं असेल ना, त्याचा बांधून चालत नाही, त्याचा प्रतिवर्ती मंदिरामध्ये त्या देवाचा उत्सव झाला पाहिजे. कशाकरता उत्सव झाला पाहिजे? काय कारण? त्याचं एक कारण आहे, आमच्या गावाचं कल्याण झालं पाहिजे. रामकृष्ण. आमच्या घरातल्या लोकांचं कल्याण झालं पाहिजे, आमचंही कल्याण झालं पाहिजे. तर त्याला देवाचे आशीर्वाद मिळाले पाहिजे. एक तर संतांचे आशीर्वाद म्हणून. मंदिर कोणाचेही नसतात, देवाचे मंदिर असतात किंवा संतांचे मंदिर असतात. आमचं कोणी मंदिर बांधत नाही. कोणी आमचं मंदिर बांधतंय का? बांधतंय का? आमचं खडगं बांधतंय. संतांची मंदिर असतात, देवाचे मंदिर असतात. त्या देवतेचा आशीर्वाद मिळाला पाहिजे. देवतेचा आशीर्वाद मिळवण्याकरता आम्ही त्या देवतेचा उत्सव प्रतिवर्षी साजरा केला पाहिजे. मग त्या उत्सवाच्या माध्यमातून नामस्मरण झालं पाहिजे, उत्सवाच्या माध्यमातून ज्ञानदान झालं पाहिजे, उत्सवाच्या माध्यमातून हरिपाठ झाला पाहिजे. एवढंच नव्हे, अन्नदानही झालं पाहिजे. बोला कुंडली. ज्ञानदान, नामस्मरण, अन्नदान घडलं पाहिजे. पाठीमागे आमच्या कडू साहेबांनी फार मोठा कार्यक्रम केला. त्यांचे माझे खूप वर्षाचे संबंध आहेत. कोकणामध्ये तुमची माझी किती वर्षाचे संबंध आहेत, पण मी अजूनही माझी जागा सोडली नाही. माझी लेवल आहे तीच आहे. लेवल म्हणजे तब्येतीची नव्हे, वागण्याची. तब्येतीची लेवल आहे तीच आहे, जागा नाही सोड. का? मार्गदर्शक कोण आहे? साधारण बाबा आहे. मी कोणाचा आहे? बाबाचा आहे. मी कुमाराचा आहे? वामन महाराजांचा आहे. मी कोणाचा आहे? ज्ञानोबारायचा आहे. मी तुकोबारायचा आहे. जर मी चुकीचा वागलो तर मागच्यांना नाव ठेवल्याशिवाय राहणार. मागच्यांना आपल्यापासून धक्का लागू नये त्याच्याकरता आपली लेवल आपण सोडायची. अशा माध्यमातून आपण उत्सव साजरा करतात, त्याबद्दल ग्रामस्थांना धन्यवाद देतो. वारकरी वर्गांना नमस्कार करतो. आपण वारकरी आहात. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. जगामध्ये वारकरी श्रेष्ठ आहे, म्हणून मला आज अभंग पांडुरंगाचा वर्धापन दिन सोहळा. पांडुरंगाचा अभंग घ्यायला पाहिजे होता, पण पांडुरंगाला ज्यांनी आणलं ना त्यांचं वर्णन करणारा अभंग घेतला.